आज एक खाऊन पिऊन वजन कमी करणारा पदार्थ करूयात. इथं मी 2 वाट्या रवा घेतला आणि या रव्यापासूनच ओट्स घालून मस्त असा चमचमीत पदार्थ तयार करूयात. नमस्कार, डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर इथं मी वजनी प्रमाणात म्हणाल तर 200 ग्रॅम आणि वाटीने म्हणाल तर 2 वाट्या असा हा रवा घेतलाय. बारीक रवा आहे. त्या रव्याच्या दुप्पट पाणी घालून घ्यायचं आणि हा जो रवा आहे ना, तो एकसारखा तळातून हलवून घ्यायचा. म्हणजे मग तळात गुठळ्या होत नाहीत आणि आपण 5 मिनिटासाठी हा रवा भिजायला बाजूला ठेवून देणार आहे. रवा खरं तर अगदी पौष्टिक आणि कुठलाही पदार्थ कुरकुरीत करायचा असेल ना, तर त्यासाठी उपयोगाला येतो. त्यामध्येच ओट्स मिसळून बघा. तुम्हाला एक भन्नाट रेसिपी मिळेल बरं का. तर आता इथं आपण 1 कप ओट्स घेणार आहोत. तुम्हाला ह्याचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल ना, तर तुम्ही करू शकता. आणि नंतर हे ओट्स भिजतील एवढंच, म्हणजे जेवढे ओट्स तेवढंच पाणी घालून घ्यायचं आणि लगेचच बाजूला काढून घ्यायचं. ओट्स भिजायला वेळ लागत नाहीत. आता इथं माझ्याकडे एक मिक्सरचा जार आहे. त्यामध्ये म्हणजे मिक्सिंग बाउल आहे. त्यामध्ये मी हे सगळं काढून घेतलंय. जर का तुमच्याकडे नसेल ना, तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलत ना, तरीही चालेल. आता हे ओट्स काढून घेऊयात. त्यामध्ये चवीनुसार हिरव्या मिरच्याचे अगदी बारीक चिरलेले तुकडे घालून घेऊयात. त्यानंतर मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा. त्यानंतर अगदी बारीक चिरलेला कांदा सुद्धा घालायचा. हे बघा. आणि याला टेस्ट येण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ सांगते, की ज्याची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. आणि मग वजन कमी करायचं असेल ना, तरी सुद्धा तुम्ही आवडीने खाल. तर 1 चमचा पावभाजी मसाला घातलाय. पावभाजी मसाल्याचा जो फ्लेवर असतो ना, तो खूप छान येतो आणि या पदार्थाची चव वाढते. आता अगदी 1 चमचाभर पावभाजी मसाल्यानंतर कसुरी मेथी घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया. आता हे जे मिश्रण आहे ना, ते असं अगदी सगळं एकजीव करून फेटून घेऊयात. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये केलत ना, तरीही चालेल. हे बघा, आता तुम्हाला दाखवते, की कसं हे एकजीव झालं. आता याच्यामध्ये आपण भिजत ठेवलेला रवा जो आहे ना, तो पाण्यासहित घालून घ्यायचा. म्हणजे पुन्हा आपल्याला कुठेही पाणी वापरावं लागत नाही. आहे एवढं पाणी बास होतं. आता हा रवा जो आहे, तो घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरच्या जारमध्ये आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहे. म्हणजे कुठेही कांदा टचटचीत लागत नाही किंवा घातलेले पदार्थ काय आहेत ते सुद्धा कळत नाहीत आणि आपल्या पदार्थाला छान मस्त अशी जाळी सुटते. तर आता बघा, अगदी 1 मिनिटभर असं छान मिश्रण फिरवून घेतलं की नाही, की ते छान फेटलं जातं. हाताने किंवा पळीने जास्त फेटत बसावं लागत नाही. आणि जर का तुम्हाला फेटायचा कंटाळा आला असेल किंवा ही सगळी प्रोसेस नको असेल, तर सगळं एकत्र करून एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवून द्या आणि 5 मिनिटानंतर पळीने हलवून घ्या. तर आता बघा, आपलं मिश्रण मस्त असं तयार झाले. घातलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची कुठेही दिसत नाहीये. म्हणजे मुलांनी यात घातलेल्या भाज्या बाहेर काढून ठेवायच्या प्रश्नच नाहीत. हिरवी मिरची मात्र रंगाला छान दिसते. आता हे आपलं मिश्रण छान असं तयार झालं. आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात. अजिबात पाणी आता वाढवायचं नाही. एवढंच प्रमाण बरोबर अगदी पुरेसं होतं. फार सैल होत नाही किंवा फार घट्ट होत नाही. आणि तुम्हाला जर का वजन कमी करायचं असेल, रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल, तर ओट्स खूप उपयोगी आहेत. पण असे खाल्ले जात नाहीत ना, म्हणून त्याचा हा वेगळा पदार्थ. तर आता एक तवा तापत ठेवूयात आणि तापलेल्या तव्याला थोडंसं तेल लावून घेऊयात. अगदी थोडंसं तेल लावायचं. का तर पहिलाच जो आपण ओट्सचा डोसा घालणार आहोत, तो चिटकू नये म्हणून. त्यानंतर मात्र अजिबात तेल लावावं लागत नाही. एकदा का तवा तापला, त्याच्यावरती हा डोसा आपण घालून घेणार आहोत. डोसा म्हणा किंवा उत्तप्पा म्हणा. डोसा एवढा हा खरं तर पातळ होत नाही. उत्तप्प्यासारखा आपल्याला हा जाडच घालावा लागतो. आणि मग काय करायचं, तर या तापलेल्या तेलावरती अगदी एकच पळीभर हे मिश्रण फिरवून घालून घ्यायचं. म्हणजे फार जाड पण नाही आणि अगदी पातळ पण नाही. आणि नंतर याच्यावरती थोडीशी वाफ आली, की अगदी बारीक चिरलेला कांदा पसरवून घ्यायचा. हे बघा, असा कांदा घालायचा आणि 1-2 मिनिटं फक्त 1 मिनिटभरच, 2 पण नाही, 1 मिनिटभर वाट बघायची. खालची बाजू खरपूस भाजली गेली, की वरची बाजू कोरडी पडायला लागते. तुम्ही अगदी व्यवस्थित बघा. वरच्या ह्याच्यात अजिबात पाण्याचा अंश दिसत नाहीये. आता उलटनं घ्यायचं आणि उलटण्याने उलटवून घ्यायचे. एकदा जर खायला बसलात ना, तर काय मोजाल? न मोजताच भराभर खाल आणि वजन पण तसंच कमी कराल. छोट्या भुकेच्या वेळेला
आपल्याला प्रश्न असतो की करायचं काय? रोज वेगळं, रोज नवीन. त्यापेक्षा हे रोजच जरी केलंत ना, तरी सगळेजण आवडीनं खातील. आणि यामध्येच तुम्हाला जर का किसलेलं गाजर, ढोबळी मिरची किंवा इतर काही भाज्या ॲड करायच्या असतील ना, तर त्यासुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे याचा पौष्टिकपणा आणखीन वाढेल आणि रव्यामुळं कुरकुरीतपणा पण छान येईल. एकदम सॉफ्ट होतो. तुम्ही एकदम जरी करून ठेवलात, तरी काही हरकत नाही. तरीसुद्धा एक 3 ते 4 तास हा आहे असा मऊ राहतो. मात्र काढताना तो एखाद्या जाळीवरती काढून ठेवायचा. म्हणजे मग मॉइश्चर निघून गेलं, की तो छान टिकतो. आता बघा, अजिबात वरच्या बाजूला कच्चेपणा दिसत नाहीये. खरपूस भाजला गेलाय आणि जाळी पण तुम्हाला अगदी जवळून दाखवते. मस्त असा जाळीदार उत्तापा म्हणा किंवा ओटचा डोसा म्हणा, तयार झाला. आता हा खायचा कशासोबत? तर तुम्हाला अगदी स्ट्रिक्ट डाएटच पाळायचं असेल ना, तर याच्यासोबत काहीच घेऊ नका. आणि जर का खायचं असेलच, सोबत काहीतरी हवं असेल, तर ग्रीन चटणी, सॉस किंवा दही कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. वर डाएट पाळणार नसाल, तर वरती बटर लावा, भरपूर चीज घाला आणि तरी तसाही खायला घेतलात ना, तरीही चालेल. बघा, पदार्थ एकच आहे, पण त्याचे प्रकार किती होतात आणि ते पण अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये. चला, आवडला ना व्हिडिओ? पटकन व्हिडिओला लाईक करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ जे तुमचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, की ज्यांना घर बसल्या जास्त व्यायाम न करता वजन कमी करायचंय, त्यांच्यापर्यंत पोहोचवायला अजिबात विसरू नका. चमचमीत खाऊन वजन पण कमी होईल आणि डाएट पण मेंटेन होईल. अगदी तुम्हाला चपाती भाजीचा जरी कंटाळा आलात ना, तेव्हा सुद्धा जरी तुम्ही अगदी झटपट केले ना, तरीही चालेल. एखाद्या वेळेला असं होतं, की दुपारचा काहीतरी स्वयंपाक शिल्लक असतो किंवा बाहेर खाणं झालेलं असतं आणि मग जास्त भूक नसते, पण उपाशी झोपायचं नाही म्हणून काहीतरी करायचं असतं. त्याही वेळी तुम्ही हे अगदी नक्की ट्राय करू शकता. आणखी एक महत्त्वाची टिप म्हणजे हे पीठ तुम्ही तयार करून अगदी 1 दिवसभर सुद्धा ठेवू शकता. दिवसभर जर ठेवलत ना, तर ते पीठ जास्ती आंबतं आणि त्याची चव, आंबटपणा आणखीन वाढतो. तर असे गरम-गरम तयार करायचे तव्यावरती अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आणि पटापट सर्व्ह करायचे. आणि हो, जाता-जाता लाईक करायला तेवढं अजिबात विसरू नका. आणि मगाशीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल ना, तर जेव्हा चॅनल सबस्क्राईब केलं ना, तेव्हाच लगेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे बेल आयकॉन दाबलेत ना, की तुम्हाला जेव्हा मी असे छान चमचमीत आणि पौष्टिक पदार्थ पोस्ट करेन, तेव्हा पहिलं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो पदार्थ अगदी पटकन बघून झटपट करून पाहू शकता. पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतेच, की तव्यावरून उतरवल्यानंतर जाळीदारपण आणि अगदी सॉफ्टपण कसा राहतं ते. हे बघा, असं एक-एक करत छान घालून घेतले. या बघू बरं खायला. आणि हो, मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका, की हा पदार्थ तुम्हाला वाटला कसा? किंवा यात नवीन काही ॲड करता येईल का? किंवा तुम्ही याआधी तो कधी खाल्ला आहे का? आणि जर का ट्राय करून बघितला असेल ना, तरीसुद्धा मला कमेंट करून सांगा, की तुम्ही केल्यानंतर झाला कसा? हे बघा, आता हातावरती घेऊन दाखवते. एकदम जाळीदार, रंगतदार आणि एकदम मस्त सॉफ्ट असा हा आपला डोसा तयार आहे.